तर पनवेलमधील आदई गावाजवळ पुराचं पाणी आता रस्त्यावर आलेलं आहे। आदई गावांमधील अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। आदई तलावाचं पाणी रस्त्यावर आल्यानं मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळलाय आणि आता आदई तलावाचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय। आदई गावाजवळ पुराचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे। अनेक घरांमध्ये देखील हे पाणी शिरल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव आपल्यासोबत आहेत। मयुरेश, आदई गावातील हे चित्र आपण पाहतो आहोत। रस्त्यावर पाणी आलेलं आहे, अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। नक्कीच सागर, जर आपण बघितलं मध्यरात्रीपासूनच पावसाने अक्षरशः पनवेलकरांना झोडपलं आहे आणि त्याचाच परिणाम जर बघितला तर जे नदी असतील किंवा तलाव असतील ते अक्षरशः ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याचं थेट पाणी हे रस्त्यावर आलं आहे। मी आदई गावाच्या पायथ्याशी आहे आणि आपण जर ह्या ठिकाणी बघितलं, ही नदी दिसते पण ही नदी नव्हे, त्या रस्त्यावर पूर्णपणे पाणी साचलं आहे। कारण की तलावाचं पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो झालं आणि त्याचं थेट पाणी हे रस्त्यावर आलं आणि त्यामुळे जे वाहन चालक असतील ते ह्या साचलेल्या पाण्यातून आपल्या वाहन काढत आहेत। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली आहेत। शाळकरी जे विद्यार्थी असतील किंवा ते क्लासला जाणारी मुलं आहेत त्यांना देखील ह्या साचलेल्या पाण्यातून आपला प्रवास करावा लागतोय। तर अनेक सोसायट्यांच्या पायथ्याशी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। मात्र या बाजूच्या परिसरात जर बघितलं, गावं आहेत आणि त्या गावामध्ये देखील पाणी शिरल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। एकीकडे पनवेलमध्ये नालेसफाई केली होती असा दावा केला होता, मात्र तो पोलखोल ठरला आहे। कारण की इथले जे स्थानिक आहेत, रहिवासी, त्यांनी देखील माहिती दिली आहे की इकडे दरवर्षी नालेसफाई होत नाही आणि त्याचा परिणाम या पाण्यातून या नागरिकांना किंवा वाहन चालकांना होत आहेत। मात्र ही दृश्य जर आपण बघितले, पूर्णपणे साचलेल्या पाण्यातून आपल्याला वाहन हे काढावं लागत आहेत। आपल्यासोबत काही रहिवासी देखील आहेत इकडचे, कारण की त्यांची देखील दुकानं ह्या पाण्याखाली गेले। पाणी साचलेलं आहे, रस्त्यावर हे पाणी आलेलं आहे, त्याचबरोबर अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।